इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये जे काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, ज्या महत्त्वाच्या बातम्या आज तारीख 19, काल तारीख होते 18 तारीख ते 19 तारखेच्या या 24 तासाच्या घडामोडीमध्ये काही महत्त्वाच्या खबरी हाती आहेत, ज्या आपल्याला सर्वसामान्यापर्यंत पोचवायच्या आहेत. सर्वसामान्यापर्यंत पोचवायचे आहेत. मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर येथील पुतळ्यावर कोणीतरी काहीतरी लावलं, त्याच्यावर विविध बातम्या रणखंड वाजलं. मीडियाला, सोशल मीडियाला बातम्या, सोशल मीडियावर क्लिप्स, सोशल मीडियावर पोस्टिंग्स आणि टी व्ही मीडियावर बातम्या. तर आज पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर कळतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे एक कार्यकर्ते होते की त्यांनी हा काही सुडाच्या भावनापोटी केला होता. जे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्या मालमत्तेमध्ये, वादामध्ये ते लक्ष देत होते. त्यामुळे हा सगळा प्रकार आहे. तर हा प्रकार सगळा आजच्या बातम्यांमध्ये उजेडात आला. पण महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जे आपले आंदोलनं झाले, 8 तारखेचं आंदोलन, 18 तारखेचं आंदोलन, जे जिल्हा कलेक्टर समोर होतं SC ST OBCचं आरक्षणाबाबत अर्धनग्न आंदोलन, जिल्हा कलेक्टरने तात्काळ मीटिंग बोलावून हे मार्गी लावलं. आणि शिवाय तात्काळ आम्ही पत्र शासनाला पाठवतो, ते पत्र देखील शासनाला गेलं, त्याची कॉपी मला मिळाली. परंतु आज 18 तारखेचं जे कालचं आंदोलन होतं, या 18 तारखेच्या आंदोलनामध्ये सुद्धा अर्धनग्न आंदोलनाचं होतं. महानगरपालिके भवनबरोबर होतं, विविध प्रश्नांबाबत होते. जवळजवळ 15 ते 20 प्रश्न होते. तर 15 ते 20 प्रश्नांवरती जे काही मागण्या झाल्या, जे काय म्हणणं झालं, ते म्हणणं मांडलं. कलेक्टरबरोबर मीटिंग झाल्या आणि कलेक्टरांनी आम्ही महानगरपालिकेला कळवतो या हिशोबाने उत्तरात पत्र पण दिलं. ते सोमवारपर्यंत येईल. आणि आजचं सुद्धा आज एक महत्त्वाचा विषय होता. टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवाचा जो उत्सव गेली 40 वर्ष होतोय, जय आंबे ट्रस्टखाली टेंबी नाक्यावरचा जो काही विषय होतो, तर ह्या विषयाअंतर्गत आपल्याला खोलात जायचं नाही, परंतु सांगतो उत्सव जरूर करा. दुर्गा मातेचा उत्सव आहे, देवीचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील उत्सव हे तो राष्ट्रीय सण झालेला आहे आणि 40 वर्ष परंपरागत टेंबी नाक्यावर होतो. परंतु हा उत्सव करताना सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते की नाही, हा मुद्दा आहे. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय म्हणजे पूर्ण टेंबी नाक्याचा जो कोट नाक्याकडे जाणारा रस्ता ह्या मंडपाने अतिक्रमित केल्यामुळे बंद होतो. नाका आहे तो सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारा, आंबेडकडे जाणारा रस्ता बंद होतो. इकडे ॲगॅरी लेनकडे येणारा रस्ता बंद होतो. इकडे चरेकडे जाणारा रस्ता बंद होतो. तर अशा प्रकारे गेले 9-10 दिवस, त्याच्या आधी 15 दिवस तयारी, मधले 10 दिवस नवरात्र उत्सव, त्याच्या 15 दिवस नंतर तोडकाम. म्हणजे आता किती दिवस झाले? एकूण 45 दिवस झाले, 1 महिना. आणि परत ते 45 दिवसामध्ये आपण काय करतो, तिथे वाहतुकीला प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो. हा मुद्दा आहे. तर हा मुद्दा घेऊन मी आज कलेक्टरांकडे पत्र दिलं की उत्सव जरूर करा, पण लोकांना अडचण नको, ट्रॅफिकला अडचण नको. तुम्ही आज काय करता, पूर्ण रस्ता महानगरपालिकेचा आहे, पण हा विचार करत नाही. या महानगरपालिकेच्या रस्त्यावर जवळजवळ 500 स्टॉल होतात. 500 किती? 500 स्टॉल. आणि या 500 स्टॉलचा पैसा कोण घेतो? जय आंबे ट्रस्ट घेते. महापालिकेला महसूल मिळतो, महापालिकेची परवानगी नाही.
फक्त त्या जय आंबे ट्रस्टच्या मंडपाला देवीच्या परवानगी आहे, पण बाकीचे जे रस्त्यावर स्टॉलवाले बसतात, बाजार मांडतात 9-10 दिवस, त्याचा टॅक्स कोण वसूल करणार, महसूल कोण वसूल करणार? तर त्याचं भाडं दिवसापोटी एक्स्ट्रा स्टॉलचं भाडे 1000 रुपये आहे, 1000 ते 2000 रुपये आहे. मग असं 500 स्टॉल्स असतील तर दिवसाचं भाडं 2000, 1000-2000 केलं तर किती गणित होतं? मग तेवढं महानगरपालिकेचं नुकसान नाही आहे का? कारण की साफ स्वच्छता महानगरपालिका करते, पाणी व्यवस्था महानगरपालिका करते, लाईट व्यवस्था MSEB करते. आता वापर कोण करतो? जय आंबे ट्रस्ट, टेंबे नाका उत्सववाले. मग हा महसूल कोण करतो? तर जय आंबे ट्रस्ट घेते. सांगायचा मुद्दा हा आहे की आत्तापर्यंत कोणी पत्र दिले नाही, आवाज उठवला नाही, परंतु रवींद्र शिंदे आहे, मी आवाज उठवला आणि मी कलेक्टरला पत्र दिलं. का पत्र दिलं? त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भावना अशी आहे की शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर हा फार जुना इतिहास आहे. 1960 सालापूर्वाचा माझा जन्म पण नसेल झाला, कारण मी ह्या लाल मातीमध्ये वाढलेलो आहे. शिवाजी मैदान आमच्या घराजवळचं, माझ्या घराजवळचा एरिया आहे. महात्मा फुले नगर मार्केट, जांभे नाका, टेंबे नाका, स्टेशन रोड, ॲगॅरी लेन, तलावबाई हा माझं जन्म ठिकाण आहे. MA स्कूल, इंग्लिश स्कूल ही माझी शाळा आहे. MA स्कूल ही माझी शाळा आहे. आम्ही शिवाजी मैदान बघतो रोजच्या रोज. मार्केटमध्ये जाताना खेळायला येणार, तिथे जुनं टॉवर होतं, क्लॉक टॉवर. हा जुनं क्लॉक टॉवर कधी तोडला? चंद्रशेखर आले, चंद्रशेखर रस्ता रुंदीकरण केलं. 1997ला ते टॉवर तोडलं, नवीन टॉवर बांधलं. किती वर्ष झाली? आज 2025 आणि आधीचे 3 म्हणजे 28 वर्ष झाली. मग 28 वर्षामध्ये एखादी इमारत धोकादायक होते का? नाही होत. तरीसुद्धा हे क्लॉक टॉवर नूतनीकरण म्हणजे नवीन इमारत बांधायचा, त्या क्लॉक टॉवर नवीन क्लॉक टॉवर बांधायचा म्हणून माननीय एकनाथराव शिंदे यांनी नवीन प्रस्ताव केला. महाराष्ट्र शासनाकडून विशेष निधी अंतर्गत. हा कशासाठी प्रस्ताव केला? तो केवळ टक्केवारी मिळावी, आपलीच कंपनी, आपलाच ठेकेदार आणि आपलाच टक्का, ह्या हिशोबाने त्यांनी जो टॉवरचं नवीन प्रपोजल केलं. आता केलं तर केलं, नवीन टॉवर बांधायला घेतलं, पण जेव्हा एखाद्या कामाचं कार्यादेश दिला जातो, ज्या ठिकाणी ते काम करायला सुरुवात होते, ऐन पावसाळ्यामध्ये ते टॉवर तोडलं, तिथं खोदकाम सुरुवात केली, सॉईल टेस्टिंग केली, मातीचं परीक्षण झालं. हे मातीचं परीक्षण करता करता सगळ्या गोष्टी चालू होते, काम चालू झालं आहे, तिथे कोणालाही जाता येता येत नाही, काम चालू केलं. परंतु आज रोजी केवळ नवरात्रोत्सव आहे टेंबे नाक्यावरचा, म्हणून महानगरपालिकेचं अधिकृत काम जे कार्यादेश दिलेले ते बंद केलं आणि तिथे जायंट व्हीलला घुसायला जागा दिली. कोणी दिली? कशी दिली? त्याला महानगरपालिकेची परवानगी नाही आहे, कुठल्या गोष्टीची परवानगी नाही. आणि एखाद्या गोष्टीचं जर काम चालू झालं, कार्यादेश दिले गेले, तर तो क्षेत्र बंद केला जातो, त्याला परवानगी कुठल्याही प्रकारची दिली जात नाही. हा शासकीय नियम आहे, हा शासकीय नियमावली आहे, आज सार्वजनिक बांधकामाची नियमावली आहे. हे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना चांगलं माहीत आहे. मग कुठल्या अर्थाने देवीचा उत्सव आहे म्हणून ते अधिकृत ठेकेदाराचं काम बंद करायला लावायचं आणि तिथे जायंट व्हीलला बसवायला अनधिकृतपणे परवानगी द्यायची. त्याचंच पत्र मी आज कलेक्टरला दिलं. ते अनधिकृत बांधकाम कसं काय होतंय? जिथे ऑलरेडी स्ट्रक्चर तोडले त्याचं बांधकाम चालू केले, वर्क ऑर्डर दिले, तर असं नियमबाह्य करता येत नाही. तर कलेक्टर बोलले आम्ही तात्काळ ते जायंट व्हील काढायला लावतो. नाही काढायला लावलं आहे तर कलेक्टरसमोर माझं परत अर्धनग्न उपोषण हे आहे. हा इतिहास आहे. म्हणजे ठाणेकरांचा हा पेशवाई काळ नाही आहे, कोणी राजेशाहीचा काळ नाही, काही गुलामांचा काळ नाही, काही मुघलांचा काळ नाही, तर कोणीही आरेरावीपरीने काही करेल. हे लोकशाहीचं कारभार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाने घटनेचं कार्य आहे, काम आहे, नियमावली आहे. कुठल्याही अनधिकृतपणे कोणी नवरात्रोत्सव देवीचा वस्तू म्हणजे अनधिकृतपणे कोणी जॉईंट व्हील गेला, त्याचं भाडं कोण घेणार? 10 दिवसाचं भाडं किती होतं माहिती आहे का? पर डे जवळजवळ त्याला 10,000 रुपये पर डे आहे. 10,000 पर डे झालं तर 10 दिवसाचं भाडं किती झालं? मी कमीच सांगतो 1 लाख, पण त्याचं भाडं असणार जवळजवळ 5-1 लाख रुपयाच्या घरात. आणि हे भाडं कोण घेतंय? जय आंबे ट्रस्ट. जागा कोणाची? महानगरपालिकेची. महसूल कोणाकडे आला पाहिजे? महानगरपालिकेचं. जर महानगरपालिकेकडे परमिशन दिली नाही तर महापालिकेकडे महसूल करतात. जय आंबे ट्रस्ट अनधिकृतपणे पैसे घेते. ही वसुली लावा महानगरपालिकेने. भले तो कुठल्याही देवीचा उत्सव असो का कुठलाही वस्तू असो, कोणी आनंदी घे असो, काही परवा नाही. कायदा नियमावली महत्त्वाचं आहे, ती वसुली झाली पाहिजे. म्हणून मी महानगरपालिकेच्या आयुक्त नाही तर जिल्हा कलेक्टरला आयुक्ताकडे चार्ज आहे, पत्र दिलं आणि तात्काळ कारवाई कलेक्टरांना करायला सांगितलं. कलेक्टर 1-2 दिवसात ती कारवाई करणार आहे, एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत.
इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनल. धन्यवाद.